Everyone, welcome to back new another vlog. So today's workout massive 3D arms day and 3D arms day मध्ये आपल्याला जाणून घ्यायचा फर्स्ट बायसेप्स, ट्रायसेप्स अँड फोर आर्म. फर्स्ट बायसेप मध्ये आपलं असतं लॉंग हेड, शॉर्ट हेड आणि ब्रॅकियालिस. आणि सेकंड आपला ट्रायसेप मध्ये तुम्हाला जसं की मी सांगितलं लास्ट व्लॉग मध्ये या तिन्ही हेड मध्ये बायसेप मध्ये फर्स्ट आपल्याला पडतो लॉंग हेड, शॉर्ट हेड, ब्रॅकियालिस. आणि ट्रायसेप मध्ये आपल्याला पडतो लॉंग हेड, शॉर्ट हेड आणि लॅटर हेड. ओके, असे 3 हेड्स असतात आणि आपल्या फोर आर्म मध्ये 6 हेड असतात. सो आपण आज जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, तुमचा 3D जो मसल आहे तो प्रॉपर बनवण्यासाठी आपल्याला काही एक्सरसाइज आहे. सो लॉंग हेड, शॉर्ट हेड आणि ब्रॅकियालिस, ब्राची आणि तुमचा लॅटर हेड यासाठी मी आज एक्सरसाइज सांगणार आहे. त्या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही फॉलो केल्यानंतर तुमचा जो मसल मास बाहेर निघेल एकदम मॅसिव्ह आणि 3D. सो लेट्स डू इट. करूयात आपण आर्म्स डे. सो मित्रांनो, आर्म्स म्हणजे फर्स्ट करायचं आपल्याला बायसेप कर्ल, बायसेप रिव्हर्स कर्ल बोलतात ह्याला. सो आपल्याला इथे आल्यानंतर फर्स्ट आपल्याला घ्यायचं स्टेप बोर्ड आणि आपल्याला बारबल लावायचा आहे. वेट मॉडरेट ठेवायचं. फर्स्ट सेटला टोटल करायचे 4 सेट्स, 8 रिपिटेशन्स टू 12 रिपिटेशन्स. डिपेंड ऑफ यू तुमची स्ट्रेंथ काय आहे तसा तुम्हाला प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडिंगमध्ये जसं तुम्ही नोट करत जाताय तसं तुम्हाला लोडिंग करत जायचं आहे. ओके, सो फर्स्ट आपल्याला स्टेप बोर्ड उभं राहायचं आहे. उभं राहिल्यानंतर आपल्याला बारबल कलेक्ट करायचं इथे. ओके, बारबल घेतल्यानंतर थोडंसं डिस्टन्स वाढायचं लेग्समध्ये अँड लिफ्ट करायचं वरती. ओके, लिफ्ट केल्यानंतर बॉडी थोडंसं शिफ्ट करायचं पुढे अँड बोथ स्ट्रेट असतील. जे 1 2 3 10 11 12. मित्रांनो, आपला कर्ल इथे डन झालेला आहे. याचे घ्यायचे आपल्याला 4 सेट्स, 8 to 12 रिपिटेशन्स. ओके, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट मोस्ट इफेक्टिव्ह जे आहेत त्याच घेणार आहे. हा आहे लॉंग हेडसाठी कर्ल करायचं आपल्याला. ओके, सो लेट्स डू इट. नेक्स्ट एक्सरसाइज करायचा. सो गाईस, आपल्याला सेकंड व्हेरिएशन जो करायचा आहे 3D आणि मॅसिव्ह मसल मासचा हा करायचा आपल्याला सुपर सेटमध्ये स्क्रल क्रशर विथ क्लोज ग्रीप, पुश डाऊन. सो लेट्स डू इट. आपल्याला फर्स्ट लागणार आहे झिगझॅग बार. झिगझॅग बारमध्ये आपण केलं लोड 5 kgs. ओके, केल्यानंतर फर्स्ट सिटिंग करायचं आहे आणि जो बेंच फिक्स केलेला आहे आपला 15 डिग्रीवर आपण बेंच फिक्स केला आहे. ओके, सो फर्स्ट आपल्याला जो रिस्ट बँड आहे तो यूज करायचा जेणेकरून आपल्याला इंजुरीचे चान्सेस कमी होतील रिस्टला. कारण की हा जो मोमेंटम आहे बॅलन्सिंग मोमेंटम आहे त्यामुळे तुम्हाला प्रॉपरली बॅलन्स करावंच लागणार आहे. ओके, सो फर्स्ट आपल्याला ग्रिप करायचा इनमध्ये. ओके, ग्रिप केल्यानंतर सिटिंग करायचं. ओके, थोडंसं सिटिंग केलं, क्लोज इट, पुश. ओके, प्रेस युअर शोल्डर. तो क्लोज करून मागे नाही घेऊन जायचं तुम्हाला इथे. ओके, आपला फोर हेड जो असतो फोर हेडच्या समोर सीट, क्लोज इट, इथनं पुश. 6 7 8. ओके, ओनली 8 रेप करायचं. थोडंसं एल्बो खाली घ्यायचा आहे आणि आपला जो चेस्ट ॲब्डोमिनल हेड आहे त्यापाशी आपल्याला खाली क्लोज ग्रिप करायचं. 1 2 स्लोली डाऊन अँड पुश. 3. गाईस, ह्याचे करायचे 4 सेट्स. तुम्हाला वेट जो आहे आपल्याला प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडिंगमध्ये इंक्लुडिंग करायचं. आपल्याला 5 केलं आहे आता. नेक्स्ट टाइम तुम्ही 7.5 10 12.5 असं लोडिंग वाढवायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला 4 सेट्स करायचे. जिथे कर्ल क्रशर डन झालेला आहे आपला आणि सेकंड आपण घेतला याच्यामध्ये क्लोज ग्रिप असं सुपर सेट केलं आहे. आणि सेकंड जो व्हेरिएशन आपण जो घेणार आहोत बारबल कर्ल. सो लेट्स डू इट. कुठला बारबल आहे आणि याच्यामध्ये आपल्याला रिपिटेशन किती ठेवायचं, काउंट किती ठेवायचं. सो लेट्स गो. सो गाईज, नेक्स्ट आपल्याला 3D मसल मासचा करायचा आहे. आपल्याला वाईट ग्रीप बायसेप कर्ल. बट ह्याच्या अगोदर तुम्हाला असं सांगतोय की बारबल जो आहे बारबल आपल्याला मिड घ्यायचा आहे. हा बारबल जो असतो ऑलिम्पिक बारबल, हा 20 kgचा बारबल तो नाही घ्यायचा आपल्याला. मिड बारबल जो असतो कमीत कमी हा 12 to 14 kgचा बारबल असू शकतो किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असू शकतो. हा घ्यायचा तुम्हाला आणि त्याच्यामध्ये 2.5 किंवा 5 kg पासून तुम्ही ॲड करू शकता. ओके, तर डिपेंड ऑफ यू युअर स्ट्रेंथ की तुम्हाला किती लिफ्ट करायचं आहे तसं तुम्हाला घ्यायचं आहे. कमीत कमी ह्याचे 8 to 10 किंवा 12 रिपिटेशनपर्यंत तुम्हाला रिपिटेशन्स करायचं. सो याला ग्रिप कसं करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं आहे, याला वाईट ग्रिप करायचं. ओके, सो नॉर्मल ग्रिप माझी स्ट्रेट अशी आहे, त्याला वाईट ग्रिप थोडंसं बाहेर पकडायचं आहे. ओके, अँड ते लिफ्ट करायचं. लिफ्ट केल्यानंतर काही लोक अशी मारतात, अशी नाही मारायचं किंवा हायपरमध्ये मारतात, असं पण नाही मारायचं. सो लिफ्ट करत असताना बोस थोडेसे पुढे ठेवायचं आणि इथनं लिफ्ट करायचं. 1 breathe, 2
9, 10. ओके. सो गाईज हा आहे नॉर्मल बार्बल कर्ल. ओके. बट हा याची विड्थ आपण जो पकडला तो बाहेर पकडला होता. बट ह्याच्यामध्ये एक शॉर्ट हेडसाठी म्हणजे त्यांचा पीक जो असतो शॉर्ट असतो राईट. तो हा लॉंग हेडचा शॉर्ट हेड असतो. ओके. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं हा ड्रॅग कर्लमध्ये मारायचा ज्यांचा शॉर्ट हेडचा आहे. लॉंग हेडवाल्यांची गरज नसते. ओके. फर्स्ट लिफ्ट करायचं शॉर्ट हेडला थोडंसं मागे कर्व करायचं आणि इथनं लिफ्ट करायचं. 1, 2, 3, 4, 5. ओके. सो गाईज हा शॉर्ट हेडमध्ये करायचा 4 सेट्स. मला वेट इन्क्रीज करत जायचं आहे. ओके. सो ह्याचे रिपिटेशन्स असतील आपल्याला 8 to 10, 10 to 12 डिपेंड ऑफ यू. ओके. सो नेक्स्ट आपण सेटला वळूया ट्रायसेपच्या. सो लेट्स डू इट. सो गाईज फोर्थ जो व्हेरिएशन आहे आपला लॅटरल हेडचा ट्रायसेप पुश डाऊन 3D मसल मास मधला. सो फर्स्ट आपल्याला करायचा आहे व्ही बार आणि व्ही बार घेतल्यानंतर सेट करायचा हा प्रॉपर. ओके. सो वेट जो आहे मॉडरेट लावला मी 10 kgs ॲड केले. ह्याच्यावर आय थिंक वेट जास्त लोड करावं लागतं. ओके. सो फर्स्ट आपल्याला एल्बो क्लोज करायचा आहे. एल्बो क्लोज केल्यानंतर बॉडी वेट पुढे शिफ्ट करायचा आहे आणि लॅटरल हेड जो आहे त्याला कॉन्ट्रॅक्शन मुवमेंटमध्ये न्यायचं आहे. कंटिन्युअसली आपल्याला पुश डाऊन करायचं आहे. सो स्लोली डाऊन 1, 2, 5, 6. ओके. सो गाईज ह्याच्यामध्ये तुम्हाला एक छोटासा टिप्स देणार आहे. मित्रांनो तुमचा प्रॉपरली मसल जो आहे कॉन्ट्रॅक्शन होत नसेल रिपिटेशन्स काउंट प्रॉपर कसा तुम्हाला माइंड आणि मसल कॉम्बिनेशनमध्ये घेऊन जातील असं एक मी तुम्हाला रेपिटेशन सांगणार आहे. सो रेपिटेशन नीट ऐका मी कसा काउंट करतो. ओके. सो फर्स्ट लिफ्ट केलं होतं आपण. ओके. लिफ्ट केल्यानंतर बॉडी पुढे शिफ्ट केलं आहे आणि 1. ओके. 2. ओके. सो गाईज 2 झाल्यानंतर ना वरती आल्यानंतर 1, 3, 1, 4, 1, 5, 1. गाईज ह्याच्यामध्ये कसं केलं आहे की मी डाऊन किंवा पुश केलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये सायकोलॉजिकली कसं होतं आहे की जेव्हा तुम्ही रेपिटेशन काउंट मोजताय तेव्हा ॲट द एंड मी 1 बोलतो आहे. तर सायकोलॉजिकली तुम्हाला काय वाटतं की पहिल्याच रेपिटेशन मारतो त्यामुळे तुम्हाला रेपिटेशन जास्त राहतात त्याच्यामध्ये. ओके. सो बघूयात नेक्स्ट सेट करे. आपल्याला हा समजलेला आहे याचा करायचं आपल्याला 4 सेट्स 10 to 12 रेपिटेशन्स आपण करू शकतो याच्यामध्ये. सो लेट्स डू इट. करूयात बायसेपकडे. सो नेक्स्ट करायचं आहे आपल्याला बायसेप्सचा ब्रेकॅलिसचा 3D मसल मासमधला वन ऑफ द बेस्ट व्हेरिएशन जो करायचा आपल्याला टेबल कर्ल्स. टेबल कर्ल करत असताना फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बेंचवर करायचा. सो बेंचवर काय होणार आहे याच्यामध्ये आपल्याला की जी स्टेबिलिटी बेंचवर भेटणार ना ती उभे राहून नाही भेटणार आहे तुम्हाला किंवा बसून पण नाही भेटणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल बेंच इन्क्लाइनला लावायचं आपल्याला. बेंच इन्क्लाइनला लावल्यानंतर ना तुमचा प्रॉपर स्ट्रान्स करायचा आहे. बॉडी पुढे शिफ्ट करायचं आहे. ओके. बॉडी पुढे शिफ्ट केल्यानंतर ना आपल्याला बघायचं आहे आपला स्ट्रान्स एल्बोजवर येतोय का. ओके. डिप्रेस करायचा शोल्डर्स. एल्बोज आहे थोडंसं खाली कारण की एल्बोज जो आहे तुम्ही लॉंग हेडवाले जे आहेत तुम्ही सरळ ठेवा आणि जे शॉर्ट हेडवाले आहेत त्यांनी थोडंसं फोल्ड ठेवा जेणेकरून तुमचं प्रॉपर कॉन्सन्ट्रेट होईल तिथे. ओके. तिथनं लिफ्ट करायचं वर 1, 2, 3, 4, 1, 5, 1, 10, 1, 11, 1, 12, 1. ओके. सो गाईज तुम्ही बघू शकता बायसेप्स आपण आणि ट्रायसेप्स आपण. मी फक्त एकच व्हेरिएशन मारलं आहे आणि अजून माझं वर्कआउट काही झालेलं नाही. मी वर्कआउट नंतर ना हा व्हिडिओ शूट करत नाही आहे. वॉर्मअपमध्येच मी व्हिडिओ शूट करतो. ओके. सो गाईज आपला मिडियल हेडमधला लास्टचा जो व्हेरिएशन आहे ट्रायसेप्सचा रिव्हर्स ग्रिप ट्रायसेप पुश डाऊन. सो रिव्हर्स ग्रिप करत असताना फर्स्ट उलटा ग्रिप पकडायचा. त्या ग्रिप पकडल्यानंतर ना स्ट्रेट एल्बोज करायचा. ओके. स्ट्रेट एल्बोज झाल्यानंतर ना आपण बॉडी पुढे शिफ्ट करायचा आहे. रोप तुमचा 1 लाईनअपमध्ये असेल. स्ट्रेट पुश करायचा आहे. बॅक आर्च चेस्ट अप डाऊन 1, स्लोली 2, 1, 3, 1, 10, 1, 11, 1. इथे आपले 6 व्हेरिएशन डन झालेले आहेत 3D मसल मॅथ्समधले. आणि 3D मसल मॅथ्स गेन करत असेल प्रॉपरली आपल्याला मसल माइंडचं कॉम्बिनेशन चांगला हवं असतं. सेकंड आपला न्यूट्रिशन जो आहे तो बॅलन्स चांगला ठेवावा लागतो. तुमचा प्रोटीन इंटेक इंटू तुमच्या बॉडीचा डबल घ्यावा लागतो तुम्हाला. मी फक्त आणि फक्त एकच सेट घेतला आहे. सिंगल सेट मी वॉर्मअपच करतो. अजून माझा आज आहे ॲक्च्युअलमध्ये बॅक डे. सो हा व्हिडिओ बनवायचा होता म्हणून आपण आर्म्स डेला ट्रेन करत होतो. बट तुम्ही बघू शकता
एक सेट घेऊनच मी एवढा पंप झालो आहे इथे. ह्याच्या पूर्ण सेटमध्ये तुम्ही किती पंप व्हाल हा. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मसल मास चांगला गेन करू शकता आणि त्याला एक 3D लुक देऊ शकता प्रॉपर. ओके, सो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.